श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, पर्यावरणपूरक आहार याविषयी आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमामध्ये सृष्टी ज्ञान संस्थेच्या सहसंचालिका श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, काल आपण पर्यावरणपूरक आहार ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली. आज आम्हाला आपल्या आजूबाजूला जी काही स्थानिक जैवविविधता ती आपल्या आहारामधनं कशी सांभाळायची आहे याबद्दल तुमचं जे काही काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. जरूर. आता आपल्या आहारातली जैवविविधता म्हणजे काय? जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असं जर आपण आपला आताचा जो आहार आहे तो जर आपण बघितला की मी काय खातो, मी बाबा उठते, आधी मी चहा घेते, इथपासून आपण सुरुवात केली ते रात्रीपर्यंत जर आपण विचार केला तर आपण मुख्यतः 5 गोष्टी परत परत खात असतो. आपण साखर खातो मोठ्या प्रमाणावर, आपण गहू खातो मोठ्या प्रमाणावर, आपण तांदूळ खातो मोठ्या प्रमाणावर, आपण मैदा खातो मोठ्या प्रमाणावर आणि बटाटा खातो आपण मोठ्या प्रमाणावर. तर ह्याच 4-5 गोष्टी आपण जरी पदार्थ वेगळे वेगळे खात असलो, म्हणजे आज बटाटा वडा खाल्ला आणि उद्या समोसा खाल्ला, तरी इन्ग्रेडियंट्स त्यातली जे साहित्य आहे, हे जे 5 ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या काही बदलत नाहीत. आपण तेच भरपूर प्रमाणात खात असतो. मात्र याला पर्याय म्हणून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होता, ज्या कुठेतरी आपण गमावलेल्या आहेत. म्हणजे जसं की गहूच म्हटलं तर गव्हाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत. तांदळाला पर्याय म्हटलं तर वरी, सावा, कुटकी, कोदो यातली अनेक नावं तर अनेकांना माहिती नसतील. जर माहिती असतील, आता जर बघायची झाली तर आपल्या आसपास आपल्याला सहज अगदी दिसणार नाहीत, मात्र ही धान्य एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होती. तर हे सगळे पर्याय आपल्यासमोर होते आणि हे पर्याय जर आपण वापरले तर आपण ह्याच्यामध्ये विविधता आणू शकतो. कुठेतरी ग्लोबलायझेशनमुळे जे काही खेडं झालेलं आहे पूर्ण जगाचं, त्याच्यामुळे जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या शेतीतंत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या ह्यांनी आपल्याला कोणत्याही सीझनला कोणत्याही भाज्याही मिळतात. अनेकदा फ्रोझन म्हणून पण आपल्याला काही भाज्या मिळू शकतात आणि त्यामुळे आपण तो जो एक काहीतरी हट्ट आहे ना किंवा आग्रह आहे, मला हेच खायचं आहे आणि असंच खायचं आहे, थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून माझ्या आजूबाजूला काय आहे, आता काय सध्या ऋतू काय चालू आहे, या ऋतुमानानुसार बाजारात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत, त्या जर आपण तसा खायचा प्रयत्न केला, ही वेगळी धान्य गहू आणि तांदूळाला पर्याय म्हणून असलेली जी इतर धान्य आहेत तर त्यांचासुद्धा जर आपण आपल्या आहारात समावेश केला तर ह्यासारख्या गोष्टी जर आपण केलो, जाणीवपूर्वक जर आपण त्याचा विचार केला की मी काय खाते याच्याकडे डोळसपणाने जर बघितलं तर कुठेतरी तुम्ही पर्यावरणपूरक आहाराकडे पोचाल. दुसरं तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे स्थानिक विविधता. जसं आता म्हटलं तसं आपल्याला कितीही जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणताही आहार उपलब्ध होत असला तरी आपण जर आपल्याच जवळचा, आपल्या जवळ शहराच्या जवळ पिकवलेला आपल्या मातीतला जेव्हा आपण आहार घेतो तर तेव्हा कुठेतरी आपण पर्यावरणावर असलेलं एक कार्बन फूटप्रिंटचं जे ओझं आहे किंवा काही गोष्टी पॅकेजिंग होऊन ज्या आपल्यापर्यंत येतात त्याचं जे होणारं जे पर्यावरण पडणारा जो भार आहे तो कुठेतरी आपण कमी करत असतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं खूप 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 हवं असतं. तुम्ही कदाचित रेनबो डाएट वगैरे हा ऐकलं असेल याबद्दल. म्हणजे तुमचं अन्न हे रंगीबिरंगी हवं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग हवे, सगळ्या प्रकारच्या चवी हव्या आणि आपण आपल्याच थोडंसं मागे जाऊन आपल्या आजी आजोबा काय खात होते असा थोडासा मागे जाऊन विचार करून आपण त्या चवी परत आणायचा प्रयत्न केला, त्या भाज्या, ते पदार्थ, तर मला वाटतं तो खरा पर्यावरणपूरक आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार असेल. श्रोतेहो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थानिक जैवविविधता आपल्या आहाराच्या निवडीद्वारे आपण कशा प्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेतलं. नमस्कार.